अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र शिवदरा या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने आणि आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे प्रकाश लाला ह्या बापूच्या वतीने व आमच्या नितांत प्रेम करणारे ज्ञानेश्वर माऊली व सर्वच गावातील भक्त मंडळीच्या वतीने या ठिकाणी आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा करण्याचा योग आणि संधी तुम्ही सर्व मंडळींनी मला दिली. मी माझं परम भाग्य मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. विठाल कसा असतो जास्त आहार झाल्याच्या नंतर कोणत्याही गोष्टी लिमिट मध्ये असतो. हे जरा लिमिटच्या बाहेर झालं. आता कळ ना आधीच मला ऐकू ये ना महाराज झालो लहान दाढी ना बाडे नुसता अंगाची काढी त्या हार एवढे घातले जागा तसे वेळेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पचा परिवार द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या गावामध्ये दक्षिणमुखी मारुती वर्ष 6वा अभिरतपणे काही सप्ते 50 वर्षावरून 10 वर्षावर आले. काही सप्ते 10 वर्षावरून 5 वर्षावर आले. काही सप्ते 5 वर्षावरून 2 वर्षावर आले. पण आपला अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ 16 आणि या गावाचं खरंच भाग्य. या गावामध्ये 2-2 सप्ते आहेत. कितीक महाराज आणि किती कीर्तनकार येऊन गेले एकापेक्षा एक महान.
पण माझ्या दृष्टीने अनेक कीर्तनकार आले, अनेक कीर्तनकार गेले, पण परिवर्तन कुठं आहे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बरोबर, जाऊ द्या माता माऊली, थोडं सोपं. आता तुम्ही म्हणशाल महाराज, लोक काही बरेच म्हणतात बरं असं, महाराज कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तनामध्ये विनोद झाला पाहिजे. अरे कीर्तनाला विनोद असं केलेला आहे, पण कीर्तन म्हणजे काय? कीर्तन हे विनोदाची जागा नाही महाराज. कीर्तन म्हणजे काय? अरे कीर्तन विनोद असता तर माझ्या जगाचा मालक नामदेव रायाच्या कीर्तनात नसला नसता. अरे कीर्तन विनोद असला, डोळे तलावला असतात तरी सुद्धा भरून येतात, होटाला कापड नाही तरी सुद्धा शिवले जातात, निसर्ग आपली बायको नाही तरी सुद्धा रुसला जातो, आणि माणूस हे पर्यावरण नाही तरी सुद्धा बदलला जातो, आणि त्याच बदललेल्या माणसाला बदलून पुन्हा माणसात आणतं, त्याला कीर्तन अशी म्हणतात. विठाल माता माऊली लक्ष द्या, मी दिसत आहो ना, पहा इकडे तिकडे पाहू नका, एकदा तिकडे बघून घ्या सगळे. आता इकडे पहा, लय दुरून बोलवले. जी वस्तू जिच्यासाठी आहे तिचा उपयोग त्याच्यासाठी झाला पाहिजे. बरोबर, जसं नरदेह कशासाठी दिल्या? देही दिला, देह भजना गौ माटा, तो या झाला भाटा भाजिकेचा. आपल्याला नरदेह मिळायला भजनासाठी. बघा, जे वस्तू जिच्यासाठी आलेली तिचा उपयोग त्याच्यासाठी झाला पाहिजे. हे माईक कशासाठी आहे? माझा आवाज तुमच्या पसरोक स्वच्छ पोहोचण्यासाठी. बरोबर ना? मग त्याचप्रमाणे आपलं शरीर, आपलं नरदेह हे देवानं भजनासाठी दिलेलं आहे. तर आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर सर्वजण शांत बसावं आणि 3 सूचनेचं पालन करावं. पहिली सूचना अशी आहे, कीर्तनात बसल्याच्या नंतर प्रत्येकाने एकाग्रता ठेवायची. नाही तर जवळी नाही चित्त, काय मांडिले हे प्रेत. आपलं चित्त असणं गरजेचं आहे, पण कुणाचं चित्त कुठं आहे काय सांगता येईल महाराज. लोक कीर्तनात असे बसलेत, आता तरुण मंडळी तर लय दूर बसले, मांजगडच नको होय. कीर्तनात लोक असे बसतात ज्यातून फ्रेश महाराज बी दिसला पाहिजे आणि आपली चप्पल बी दिसली पाहिजे, दोन्ही गोष्टी आपल्याला दिसली पाहिजे असे बसतात. पण अजिबात डोंगर कोसळल्यासारखं बसू नका, शांतपणे बसा आणि टाईट बसा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरा बोलत राहा. मी काही प्रश्न विचारेल त्यांचं उत्तर देत चला. मी काय तुमचा अपमान करणार नाही, कारण मला इथून जायचं आहे. त्याच्यामुळे विनंती आहे, आपण सर्वजण शांतपणे बसा आणि एकाग्र चित्त करून बसा. ते म्हणतात ना महाराज, चित्त नाही नामी तरी तो व्यक्त, व्हॉट इज प्रेझेंट माइंड ऑफ सेंट. आपलं चित्त असणं गरजेचं आहे. संसारात लागतो दित्त, बरोबर ना? परमार्थात लागतो चित्त. एकान माणूस गावात बरोबर चालला गेला, समजाव याला झाला पित्त. म्हणून चित्त ठेवा. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं, ज्या वेळेस हाताने टाळी मुखाने नाम एवढंच तुमच्याकडे तासभर का, तरच कीर्तन लवकर सुटणार. नाही तर नक्की तांबडा फुटणार. एक म्हणला मी उठणार, मग कोरोना तुला गाठणार, तो म्हणला बसणार, मग तो हसणार. त्याच्यामुळे कीर्तनात आल्याच्या नंतर आपण शांत बसा, हाताने टाळी आणि मुखाने नाम. ज्या वेळेस त्या पांडुरंग परमात्मा, त्या भगवंताचं नाम चिंतन होईल त्या वेळेस आपण प्रत्येकाने टाळी वाजवली पाहिजे. आणि तिसरी सूचना सर्वांना महत्वाची आहे. तिसरी सूचना सर्वांना महत्वाची आहे, आपण कीर्तनात आले की मध्येच कोणी उठून जायचं नाही. जो कीर्तनाच्या मध्येच उठून जातो या सर्व मंडळीचा पाप त्यांच्या डोक्यावर बसतो. त्याच्यामुळं कीर्तन चालू असताना कोणतेही कीर्तनकार आणा, छोटा आणा, मोठा आणा, महान आणा, कितीही मोठा आणा, पण आपण त्यांच्या कीर्तनात बसल्याच्या नंतर मध्येच उठून जायला आपल्याला अधिकार नाही. आणि मध्येच उठून जायचं असलं की आपण कीर्तनाला यायचंच नाही, यायचंच नाही. या गोष्टीची आपण सूचना पाळा. अरे भगवंताला न मिळणारा एवढा तोला मोलाचं नरदेह देवाला आपल्याला दिलेला आहे. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यू लोकी बाबा जन्म. अरे स्वर्गाचे देव लोक इच्छा करतात की या मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म झाला पाहिजे. तसा आपला जन्म झालेला आहे, नरदेह मिळायला, पण याची किंमत आपल्याला कळायली नाही. आणि किंमत कळता कळता आयुष्य आपल्याला खात आहे. म्हणून म्हणतात महाराज की जीवनात आल्याच्या नंतर माणूस भजन कीर्तन हे केले पाहिजे आणि कीर्तनात बसल्याच्या नंतर भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल महाराज म्हणतात, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. महाराज म्हणतात आमची कुळाची हे कुळदेवी
आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे त्यांचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. पण तो ज्ञान आम्हाला संतांनी करून दिलं, आणि संतांनी ज्ञान करून दिलं. त्याच्यामुळे काय झालं, बरवे झालो शरण गेलो भोगविलो संकटी. आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं, आणि आमच्या मागे एक संकट लागला होता. तो संकट म्हणजे जन्म मरणाचा. त्या संकटातून आमची मुक्तता झाली. बरं, देव सहजासहजी नावारूपाला आला नाही. मग साधू संतांना याच्यासाठी आग्रह धरावं लागलं. आणि हा रूपा बळे करुणिया खळे हरिदासे, त्याच्यासाठी खळ करावं लागलं. हरभऱ्याचं खळ नाही, तुरीचं खळ नाही, खळ म्हणजे देह झिजवावं लागलं. मग त्याच्यासाठी खळ करावं लागला, ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही. रंग नाही रूप नाही नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझे गुणाया, निराकार निर्गुण तुझे गुणाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तू शिव गुराया. जे पाठ आहे ते बोला, वक्ता निराकार नाही जाकार, येतून चराचर हरिसी भजे. ज्याला आकार उकार मकार चंक चकार रंग रूप छाया वर्ण असा काहीच नसणारा परमात्मा, त्याला सर्वांग आकाराला आणायचा प्रयत्न केला कोण, साधू संतांनी. मग महाराज म्हणतात की मी संताच्या चरण गेलो, आणि गेल्याच्या नंतर माझी संकटातून मुक्तता झाली, आणि माझ्या कुळाची कुलदेवताची ओळख झाली, आणि देव नावारूपाला आलं म्हणून शरण झालं सोपं झालं. आला नावरूपा तुका म्हणे झाला सोपा. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला, आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. महाराज म्हणतात मी संताच्या समागमामध्ये गेलो, आणि माझा आनंद आणि माझा प्रेम मी नाचून प्रकट केलं. आता नाचणं या आनंदाचा प्रतीक आहे. माणसाला आनंद झाल्यावर माणूस काय करतो, माता माऊली काय करतो, नाचतो, बरोबर ना. आता हे लहान मोठे पोरं नाचतात कीर्तनामध्ये, कशासाठी, भूक लागेल म्हणून की खाल्लेलं जिराव म्हणून नाही ना. हे नाचणं आनंदाचं आहे, हे नाचणं भक्तीचं आहे. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे, पण त्या नाचण्यामध्ये प्रेम असणं हे गरजेचं आहे. आपण नाचतो महाराज, आपण बी नाचतो, आपण नाही नाचत असं नाही. आपण नाचायला सुरुवात केलं तर डीजेला घाम येतो, डीजेला असं आपण नाचतो. आपण नाचतो नाही नाचत मी असं म्हणत, आपण सुद्धा नाचतो. बरं, अजून सोपं सांगतो. निवडलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात जाऊन नाचते. हे नाचणं प्रेमाचं असेल, भक्तीचं असेल की खुन्नस म्हणून तिरस्काराचं. हे नाचणं खुन्नस म्हणून तिरस्काराचं. आता अजून सोपं सांगतो. नवरदेवासमोर लहान मोठे पोरं नाचतात, डीजे डॉल काय लावतात आणि लहान मोठे पोरं नाचतात. आता तो नाचणं भक्तीचं असेल का, टाकलेली जिरायची असते म्हणून तो नाचणं असतं. मग त्याचप्रमाणे निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं, आणि इथं नाचणं नाच कीर्तनात रंगी, 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 नाच कीर्तनात रंगी. नाचते पदाऊ जगी, नाचते पदाऊ जगी, नाचते पदाऊ जगी, नाचते पदाऊ जगी. नाच कीर्तनात रंगी, नाच कीर्तनात रंगी, नाच कीर्तनात रंगी, नाच कीर्तनात रंगी.
ज्ञानदीप लावू जगी महाराज म्हणतात कीर्तनाच्या रंगात नाचलं पाहिजे आणि या जगतात ज्ञानदीप लावलं पाहिजे. कोणी म्हणलं माता माऊली महाराज नाचा वाटतं हो पण गिराईक धडचा नाही. घरी गेला ना म्हणायचोय लई संतली होती. काही बायाचा असाही प्रश्न असतो महाराज मालक चांगले आहे तो पण आमच्या गावातले लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील. एवढ्याच वाक्यामुळे आपण आपल्या जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे सोडता. एवढ्याच वाक्यामुळे महाराज म्हणतात तुम्हाला गायन जमत नसेल, तुम्हाला वादन जमत नसेल, तुम्हाला कीर्तन जमत नसेल, तुम्ही देवासाठी वेडे होऊन नाचा ते सुद्धा देवाला आवडते. गायनाचे उडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. आपण देवासाठी वेडे होऊन नाचलेलं ते सुद्धा देखील देवाला आवडतं. मग नाचावं. येते एखादी म्हातारी बाई जर 50-60 वर्षाची पावली खेळायला सुरू केली, बाया चांगलं म्हणतील की त्याला आया 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 काय करायचं या डंगरीला या वया. बोलतील का नाही महाराज, बोलतील का नाही. पण महाराज म्हणतात तू का म्हणे तुम्ही ऐका हे वचन ते जुनिया जन भक्ती करा. या जगाचा विचार करू नका. जग दोन्ही कोण बोलतात, इकडून बी बोलतात इकडून बी बोलतात, घोड्यावर बसलं तरी बोलतात, पैदल चाललं तरी बोलतात. हे जग आहे महाराज. तू का म्हणे जन दो तोंडी राहा सावध. जग कसा आहे दोन तोंडी आहे महाराज. इकडून बी बोलतात तिकडून बी बोलतात कोणीकडून बोलतात. मग जगाचा विचार केला म्हणजे आपल्या जीवनात आपण कधीच पुढे जाणार नाही. आणि या जगाचा विचार जर साधू संतांनी केला असता तर आजपर्यंत हे सप्तेही झाले नसते, कीर्तनही झाले नसते, कार्यक्रमही झाले नसते. साधू संत जोपर्यंत जगात होते तोपर्यंत कोणाला कळले नाही. साधू संत जोपर्यंत महाराष्ट्रात होते कोणाला कळले नाही. होते तेव्हा कळले नाही संत. हीच खरी आहे महाराष्ट्राची खरं. विठाल कोणी म्हणाल महाराज मी मोठ्या घरची बाई आहे कसं नाचू. सांगायचं तात्पर्य महाराज आपण मीराबाई एवढ्या मोठ्या घरचे नाही. मीराबाई राजपूत समाज राजाची लेक मीराबाई होती. त्यांना भजनात नाचाय कधी लाच नाही. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. राजा की राजधानी छोड़ी लोग लाज सब तोड़ी. मैं तो ऐसी हुई बावरिया हो मीरा दीवानी हो गई रे मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. नसीब पे जाओ बलिहार रसिया मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. नाचूंगी ना
मग घुंगर बांध मीरा नाची रे. देवासाठी घुंगर बांधून नाचले मीराबाई. आज सुद्धा पंढरपुरात पांडुरंगाच्या दरबारात चक्री भजन करता वेळेस महाराज घुंगर बांधूनच करतात. मग तेवढ्या मीराबाई नाचायला लाजली नाही. हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. हरिगुण गावत नाचूंगी महाराज, हरिगुण गावत नाचूंगी म्हणजे पण नाईन्टी लावत नाचूंगी. मग जीवनात आल्याच्या नंतर आपण नाचलं पाहिजे, पण इथं नाचलं पाहिजे. नाचायची जागा सुद्धा या इथं नसलं. मग महाराज म्हणतात मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद आणि माझा प्रेम मी नाचून प्रगट केलं. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा भाव आता साहेब विठ्ठल विठ्ठल सज्जनो, कीर्तन लक्ष देऊन ऐका माय बापू. कसा असतो कीर्तनात आल्याच्या नंतर आपला लक्ष जर वक्त्याकडे असला, कीर्तनकाराकडे जर असला, आवाज मोकळा सोडला, कीर्तनकाराकडे जर असला तर कीर्तनकाराला सुद्धा उल्हास येतो महाराज. मग लक्ष देऊन कीर्तन ऐका, तुम्हाला कळेल मी काय बोलायचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळेल. कीर्तनात आल्याच्या नंतर प्रत्येकाने शांत बसा, सायलेंट बसा. डबल डबल सूचना मी एवढं दुरून काहीतरी तुम्हाला सांगायला आलेला आहो. सर्वांनी श्रवण करा, सर्वांगाचे कान घेऊन या ठिकाणी बसा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवीला शरण जाताना वारकरी संप्रदायामधल्या काही अभ्यासक लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हाच पडतो. जगद्गुरु तुकाराम महाराज तर पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते. आज महाराज देवीला शरण का जातात? बरं देवीला शरण जातात पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? बरं तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते. कशावरून कळते? महाराजाच्याच प्रमाणावरून. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जिवे भावे येणे सोसे मन. झाले अवभरी परत माघारी येत नसे किंवा घेत नसे. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलेला आहे ते म्हणजे कोण? रकुमाईचा पती पांडुरंग परमात्माला. पांडुरंगाला सोडून अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा इतर देवाची स्तुती करती नाही आणि इतर देवाची स्तुती आम्ही ऐकती नाही. चित्तामध्ये पांडुरंगाला धारण केलेल्या आणि पांडुरंगाला सोडून आम्ही इतर देवाची स्तुती करत नाही आणि इतर देवाची स्तुती आम्ही ऐकत नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जुडलेला असताना आज महाराज देवीला शरण का जातात? बरं महाराज देवीला शरण जातात पण त्यांचे एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? एकनिष्ठता कशी असते तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला पतिवर्ते जैसा भ्रतार नारायण तैसा परी. महाराज म्हणतात पतिव्रते बाईला जसा आपला नवरा सर्वस्व असतो त्याचप्रमाणे आम्हाला पांडुरंग परमात्मा सर्वस्व आहे. कोणा म्हणायचं पतिव्रता? पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. ज्याचं वागणं पतीच्या मतेला अनुसरून असतं त्याला म्हणायचं पतिव्रता. बरोबर ना? पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. महाराज म्हणतात कोणाला म्हणायचं पतिव्रता? ज्याचं वागणं पतीच्या मतेला अनुसरून असतो त्याला म्हणायचं पतिव्रता. बरोबर? माता माऊली पती कोण असतो? बोला, पती कोण असतो? तुमच्याकडे बोलत नाही का?
मला असं वाटतं डोंगर कोसळलं. महाराज जरा उलट करायचं कीर्तन कार्यक्रम. आधी कीर्तन नंतर जेवण. जसं शाळेमध्ये असंच राहतं महाराज. आधी भाषण नंतर चॉकलेट आणि बिस्किट. आणि आधी चॉकलेट आणि बिस्किट जर दिले एकही मुलं भाषणाला थांबा. त्याच्यामुळे हे बी तसंच. आता तिकडे तशीच. आता आम्ही जाता महाराष्ट्रभर फिरता इकडे तिकडे. आता पुण्याकडे जा, इकडे तिकडे जा. तुम्ही पुण्याकडे जा, तिकडे सांगोली, तिकडे जा महाराज. 7 ते 9 कीर्तन असतं आणि त्याच्यानंतर जेवण. असं झालं. तुम्ही जेवण भरपूर झाला त्याच्यामुळे तुम्हाला याले सांभाळून. बरोबर ना? असं. मग महाराज कोणाला म्हणायचं पतिव्रता? पती कोण असतो? परमेश्वर तुमच्याकडे नसतो, आमच्याकडे असतो, तुमच्याकडे नसतो. बरं जाऊ द्या. पती परमेश्वर असतो खरं आहे. माता माऊली मानात हलवा. मला वाटते मी जाऊ का घरी? पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो ना. हे बी तेवढंच खरं आहे. बरं जाऊ द्या. कोणाचा पती दारू पितो हातवरी करा. करा करा हातवरी करा. मला माहित नव्हते या मंडपामध्ये एवढे सज्जन लोक बसलेले आहेत. एवढे सज्जन लोक बसलेले आहेत मला माहित नव्हतं. बरं जाऊ द्या. इकडे बघा. तुम्हाला तर माहित आहे ना की माझा मालक पितो. तुम्हाला तर माहित आहे ना माझा मालक पितो. पुरुष मंडळी लक्ष द्या. तुम्हाला अणुसूक्ष्मता सांगायचं आहे. त्याला माहित आहे माझा गिराईक पितो पण एवढ्या माणसात हात वरी करून त्यांची इज्जत घालवणं हे पत्नीचा धर्म नाही. म्हणून पिणाऱ्याने जरा लाजा धरा. सोडा दारू. दारू सोडा. टाळ्या वाजवा जोरजोरात. खूप गोड खूप गोड. जीवनात आल्याच्या नंतर महाराजाच्या प्रमाणावरून कळतो की आपण खरंच त्या दारूमुळे आपलं किती वाईट होत आहे. नशा करायची असेल तर ही नशा करा ना. बघा दारू पिया लिव्हर फुटल. पुड्या खाणारे पुड्या खा तोंड फुटल. पण कीर्तनात येऊन बसा जन्म मरणाचा बंधन तुटल. जन्म मरणाचा बंधन तुटल. मग जीवनात आल्याच्या नंतर आपण व्यसन नाही केले पाहिजे. अरे हरिनामाची नशा करा. दुसरी नशाच करायची गरज नाही. जाम पे जाम क्या पीते हो, रात चढ़ी सुबह उतर जाएगी. पीना ये तो अली राम का प्याला पियो, आपकी जिंदगी सवर जाएगी. आपकी जिंदगी सवर. मग जीवनात आल्याच्या नंतर ही नशा करा. दुसरी नशाच करायची गरज नाही. आपकी नियत कितनी भी अच्छी हो, अरे आपकी नियत कितनी भी अच्छी हो, ये जग आपको आपके दिखावे से जानता है. मगर एक बात मत भूलना, एक बात मत भूलना, आपका दिखावा कितना भी अच्छा हो, भगवान आपको आपके नियत से जानता है. त्याच्या जीवनात आल्याच्या नंतर नीतिमत्ता चांगली ठेवा. व्यसन सोडा आणि चांगल्या मार्गाला लागा. या व्यसनापायी किती घर उद्ध्वस्त झाले. या व्यसनापायी किती संसार उद्ध्वस्त झाले. या व्यसनापायी किती मुलं बिगर शिक्षणाचे राहिले. अरे मी सांगतो आपण जसे वागाल तसे आपले लेकरं वागणार आहेत. लहान लेकरू आहे त्याला एक पेन द्या दुसरी द्या तोडून टाकल, तिसरी द्या तोडून टाकल. असे 100 पेनी तुमचा मुलगा तोडल. पण एकदा जर त्याला पेनीचा छंद लागला आणि एकदा जर त्याला लिवायचा छंद लागला, छत्रपती शिवाजी महाराज सारखं तुमचा इतिहास लिहिल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे जीवनात आल्याच्या नंतर आपले लेकरं घडवा आणि चांगलं जगायचा प्रयत्न करा. नशा करू नका. नशा जर करायची असेल हरिनामाची करा ना. तुम्ही म्हणशाल महाराज
तुम्ही हरिनामाचे नशा करता, तुम्हाला पैसे भेटतील. आम्हाला काय भेटणार आहे? पैसे भेटते. मग कोरोना 2 वर्ष कीर्तन बंद होते, आम्ही काय धोत्रे इकले रस्त्यानं? नाही ना, नाही महाराज. बघा एक सांगतो, जीवनात देव सका जरी विश्व अवघे कृपा करी. अरे देवाला आपलंश करा, पूर्ण जग आपलंश. पहिले देवाला शरण द्या, मग पूर्ण जग आपल्या शरण येतो. महाराज आपण चांगले जगले पाहिजे. मग महाराज म्हणतात, आम्हा नारायण तैसा परी. आम्हाला देव त्याप्रमाणे आहे. नामदेव रायाचं उदाहरण घ्या. नामदेव राय लाडके लडेवाळ हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते. 24 तास पांडुरंगासोबत राहणारे नामदेव राय. एक दिवस नामदेव रायांचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. त्यावेळेस नामदेव रायाला आईने सांगितले, नामा आज तुझे बाबा घरी नाही, आज तुला देवाला निवेद्य दाखवून खाऊ घालून यावं लागते. नामदेव राय म्हणले, आई काही हरकत नाही, जातो. आईने निवेद्य केला. नामदेव राय त्या ठिकाणी उभा टाकले. निवेद्य झाल्याच्या नंतर नामदेव रायाने निवेद्य आईच्या हातामध्ये दिला. आईने निवेद्य हातामध्ये घेतले. नामदेव रायाने निवेद्य हातामध्ये घेतले आणि नामदेव राय निघाले. आईने आवाज दिला, नामा नामा निवेद्य देवाला खाऊ घालून ये. आपली आई म्हणते, बाळा निवेद्य देवाला दाखवून ये. खाल्लं तर ठीक आहे, नाही तर घरीच घेऊन ये, तो पप्पा खाते. बरोबर आहे ना? स्वार्थ परमार्थ करा ना, परमार्थ करा, पण परमार्थामध्ये स्वार्थ ठेवू नका, आशा ठेवू नका. तुम्ही आशा सोडा, तुमची सगळ्या इच्छा पूर्ण होणार. मग नामदेवराय या ठिकाणी निघाले आणि गेल्याच्या नंतर दगडाच्या मूर्तीच्या समोर निवेद्य ठेवले आणि देव खाण्याची वाट पाहू लागले. सर्व माय बापा हो, मला सांगा, दगडाचा देव खात असतो की खात नसतो? बोला ना. दगडाचा देव खात असतो खात नसतो? पुरुष मंडळी खात नसतो ना. कोणी येस म्हणाले, कोणी नो म्हणाले. येसला बी उत्तर आहे, नो ला बी उत्तर आहे. आपलं म्हणणं आहे की दगडाचा देव खात नाही. पण नामदेव रायाने केलेला चमत्कार बघा. निवेद्य देवासमोर ठेवले आणि देव खाण्याची वाट पाहू लागले. देव काय खायला तयार नाही. मग नामदेव रायाला वाटलं, रोज बाबा निवेद्य घेऊन येतात तर देव खातो, आणि आज मी निवेद्य घेऊन आलो म्हणजे देव खात नाही, याचा अर्थ काय आहे? मग नामदेव रायाने काय देवाला प्रतिज्ञा केली, देवा तुला एक तरी घास खावा लागेल. नामा म्हणे, तुझला शरण चरण कमळावर श्री आपटेन घेऊन आलो निवेद्याला. एक तरी घास घे विठ्ठला, तुला एक तरी घास खावा लागेल. जसं शहरातून पार्सल आलं की म्हणतात ना, अर्धी तरी तुला हाणावं लागेल. त्याचप्रमाणे आग्रह धरला महाराज की एक तरी घास तुला खावा लागेल. त्यावेळेस बघा, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, जेवू सवय लागली नाम्यास. अरे नामदेव रायाच्या हाताचं निमित्त देवानं खाल्ले. महिमा संताचा निवेद्यातीचा मूर्ती जीवी. महाराज म्हणतात,
खरंच त्या दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाच्या हाताचे नैवेद्य देवाने खाल्ले. खाऊ घालणारा जर नामदेवरायासारखा असला तर दगडातून देव प्रगट होऊन खातो आणि खाऊ घालणारा आपल्यासारखा राहिला महाराज. कुत्रे सुद्धा भाकर खात नाही. आपण कुत्र्याला भाकर फेकता, डाव्या हातामध्ये काठी लपवलेली असते, उजव्या हातामध्ये भाकर असते आणि कुत्र्याला जवळ बोलवता आणि जवळ आलं की घास मागे घ्यायचं आणि काठीनं आणायचं, रेट व्हायचं. असं आहे महाराज. जेवण दोन पद्धतीने होत असतं. एक तर खाणाऱ्याला भूक असली पाहिजे, नाही तर खाऊ घालणाऱ्याला प्रेम असलं पाहिजे. ह्या दोन पद्धतीने जेवण होतं महाराज. आम्ही काही ठिकाणी कीर्तनाला जाता, कार्यक्रमाला जाता महाराज, ते घरचा मेन माणूस असतो ते त्याच्या बाईला म्हणतो वाढ वाढ वाढ, महाराजाला अजून अर्धी वाढ वाढ, पुन्हा पुन्हा भेटत नसते. एवढे हलकं टाका आम्ही. पण महाराज म्हणतात तुका म्हणे ज्या संकोच दर्शने तया ठाया जाण्याने चित्त. अरे आपण गेल्याच्या नंतर पुढच्याला आनंद होत नसल ते तर जाऊ नाही महाराज, कधीच जाऊ नये. या ठिकाणी महाराज म्हणले एवढं प्रेम होतं नामदेवरायाचं आणि देवाचं. एक निष्ठता पहा, एक क्षण जरी नामदेवराय बाजूला गेले तर देवाला करमायचं नाही. एवढं प्रेम नामदेवरायाचं आणि देवाचं होतं. मग एक दिवस नामदेवरायामध्ये आणि देवामध्ये करार झाला. देव म्हणले नामा माझ्याशिवाय तुला करमत नाही, तुझ्याशिवाय मला करमत नाही. मग आपण आज दोघांमध्ये करार करू. आजपासून तू मला सोडून कुठे जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठे जाणार नाही. दोघांमध्ये करार झाला, दोघांमध्ये ठरलं महाराज. काही दिवसाच्या नंतर माऊलींची इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. जीवनात आल्याच्या नंतर तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भूल तलावरचे तीर्थ पावे नाही, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चाला वया पाहे, तव तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाये चुको नको, हस्तो पवित्रे दान पुण्य पादो पवित्रे. तीर्थयात्रे कंठ पवित्रे नाम घोष हृदय पवित्रे ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, हस्तक्ष भूषणम दानम. पायाचं भूषण आहे कीर्तन झाले की दुसऱ्याच्या चपला घालून घरी जाण्यामध्ये. एवढं सांगून आपली जाते महाराज. महाराज लोकांची लोक चपला अंतर आहे की नाही. एखाद्याने कपाळावर गंध लावावं आणि त्याच्या बायकोला आपण म्हणावं भाग्यवान माऊली तुम्ही, तुमचा मालक बघा किती सुंदर गंध लावतो. तो बाई म्हणते महाराज तुम्ही त्यांच्या गंधाकडे जाऊ नका, तो रोज कीर्तनातून एक नवीन चपलाचा जोड घरी घेऊन होतो. तुम्ही त्याच्या गंधाकडे का बघता? तुम्ही त्याच्या गंधाकडे जाऊच नका. त्याने शेजाऱ्याच्या संडासजवळ उभा टाकून फोटो काढले आणि सरकाराचे 12,000 उचलून घरी आणले. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय जाता? आज लोकांच्या इमानदारीचे जर विचार केले महाराज तर लोक एवढे इमानदार आहेत, एवढे इमानदार आहेत. पानपोईचा गिलास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. एवढे लोक इमानदार आहेत. इमानदारीचा जर विचार केला तर एवढे लोक इमानदार आहेत. नुसते राजकारणी लोक भ्रष्ट असतात महाराज. आपण सुद्धा स्वतःच कधी निरीक्षण परीक्षण केले पाहिजे. बस मध्ये सूचना असते इथे थुंकू नका, मंदिरात सूचना असते कचरा कचरा कुंडीत टाका. सूचना म्हणजे आपण सूचना असण्याची पावती. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही महाराज. मग जीवनात आल्याच्या नंतर आपण सुद्धा स्वतःचं निरीक्षण परीक्षण केले पाहिजे. बुरा देखन मैं चला बुरा दिखिया ना कोई, अरे घट भीतर देखा तो मुझसे बुरा कोई नहीं. या जगाला वाईट म्हणायची वेळ, या जगात वाईट कोण आहे शोधण्यासाठी गेलो, पण स्वतःकडे पाहण्याची वेळ आली. स्वतःकडे पाहण्याची वेळ आली. मग माऊलीची इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. मग माऊलीनं ठरवलं सोबत कोणाला न्यायचं, नामदेवरायाला न्यायचं. नामदेवरायाकडे माऊली आले आणि नामदेवरायाकडे आल्याच्या नंतर माऊली नामदेवरायाला म्हणतात नामा तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे. नामदेवराय म्हणले चांगली गोष्ट आहे, सांग. नाही तुम्ही सोबत यावं अशी इच्छा आहे. मी येऊ शकत नाही. कालच देवाचं माझं ठरलं की मी त्याला सोडून कुठे जाणार नाही आणि देव मला सोडून कुठे जाणार नाही. आता माऊलीला वाटलं इथं टाइमपास करण्यापेक्षा पांडुरंगाजवळ जाऊ, डायरेक्ट डिपू धरूया. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 वाटराजना. त्या पांडुरंग परमात्मा पाशी गेले पाहिजे. अरे ज्याच्या घरी काळ काम करतो, ज्याच्या घरी काळ दास आहे, त्या पांडुरंग परमात्मा पाशी गेले पाहिजे. पांडुरंगा समोर गेले आणि माऊलीने पांडुरंगाला नमस्कार घातला, दंडवत घातला आणि माऊलीना पांडुरंगाला म्हणते पांडुरंगा तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे. तरच पांडुरंगला जा बा, चांगली गोष्ट आहे. नामदेवराय बाजूला उभा टाकून होते. माऊली म्हणले एकटे नाही, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. तरच पांडुरंग म्हणले चांगली गोष्ट आहे, जेव्हा घेऊन जा. शेजारी नामदेवराय उभा टाकून होते. नामदेवराय म्हणले देवा
खोटं गावापासून बोलायला तुम्ही कालच आपलं ठरलं होतं तुम्ही मला सोडून कुठे जायचं नाही, मी तुम्हाला कुठे सोडून जाणार नाही, आणि आज तुम्ही असं म्हणता की जा खोटं गावापासून बोलू लागले. तेव्हा म्हणलो निवडून आलं तेव्हापासून, पहिले खरंच बोलत होतो. बघा वस्तू लाख आपली असू द्या, पण घ्यायला कोण आलं याच्यावर डिपेंड असते की आपण द्यायचं की नाही. मग साक्षात परब्रह्म स्वरूप पांडुरंग परमात्मा आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येणार. परब्रह्म स्वरूप साक्षात माऊली आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येणार नाही. नामा तुला जावं लागेल. मग नामदेव रायाला देवाचं वीर्य सहन होत नव्हता. नामदेव राय म्हणले देवा मी जाईल, जगाचं भ्रमण करेल, भारताच्या प्रत्येक मंदिरात जाईल, कानाकोपऱ्यात जाईल, पण मला तुमच्यासारखा देव दिसला नाही तर मी तुझा दर्शन सुद्धा घेणार नाही. ने घे मी तयाचे ने घे मी तयाचे दर्शन ने घे मी तयाचे नेगे मी तयाचे दर्शन कटेवरी कर नाही ज्या देवाचे. ज्या देवाच्या कटेवर कर आणि विटेवर पाय नाही असा देव दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. मग एवढा एकनिष्ठ भाव नामदेव रायाचा देवाशी जोडलेला होता. मग त्याच परंपरेतील जगद्गुरु तुकोबार आहे. आणि त्या परंपरेतील म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामियाचा संप्रदाय सगळाचा येतो निया. मग जगद्गुरु तुकाराम महाराज हे तर नामदेव रायाचेच अवतार होते ना. मग तुकाराम महाराजाला माहित नव्हतं मागच्या जन्मेमध्ये प्रतिज्ञा केली होती की मी देवाला सोडून कुठं जाणार नाही. मग आज देवीला शरण का जातात बरं? देवीला शरण जातात पण त्याच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात महाराज. हे बी गोष्टी खरी असते आणि ते बी गोष्ट खरं असते. आपल्या मारुती महाराज आणि आपले ज्ञानेश्वर महाराज दोघे जण उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल अजून सोपं. दोघे जण पंढरपूरला जाण्यासाठी निघाले. बस यायला थोडी वेळ होती 10-15 मिनिट. मग एका ठिकाणी असेच कोणतरी जिलेबी काढत होते. आता ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा झाली जिलेबी खायची. मग ज्ञानेश्वर महाराज गेले, घेतली पावशेर जिलेबी आणि खात बसले. मारुती महाराजाला ज्ञानेश्वर महाराजांनी बोलवलं आणि मारुती महाराजाला सांगत होते ज्ञानेश्वर महाराज तर जोडी उभा टाकल्यामुळे दृष्टांत तुमच्यावरच झाला की या ना खाऊया दोघं जण. त्यावेळेस मारुती महाराज म्हणले आपण गरीब माणसं बा, आपल्याजवळ काय पैसे नाही, तुम्ही खा. ज्ञानेश्वर महाराज पावशेर जिलेबी घेतली 20 रुपयाची आणि खात बसले. तेवढ्यात मारुती महाराजाला वाटलं ह्याच्याजवळ पैसे नसताना हे रेट होतो, मग चला आपण बी खाऊया, होईल ते होईल, पहिले याचं होईल नंतर माझं होईल. मग दोघे जण घेतले, दोघे जण खात बसले. ज्ञानेश्वर महाराज जिलेबी खाणं झालं. ज्ञानेश्वर महाराज हात पीत पुसले आणि निघाले. तेवढ्यामध्ये मारुती महाराज आरामशीर बसले होते आणि खात बसले होते. तेवढ्यामध्ये हॉटेलवाला म्हणलं हे दादा पैसे दिले का पैसे? ज्ञानेश्वर महाराज म्हणला पहिले पैसे दिले आणि मग जिलेबी घेतली. नाही दुकानवाला म्हणतो नाही दिले, महाराज म्हणतो दिले, दुकानवाला म्हणतो नाही दिले, महाराज म्हणतो दिले. ह्या दोघांचे भांडण चालू. आता गोंधळून गेले हॉटेलवाल्या. मध्येच मारुती महाराज उठले आणि मारुती महाराज म्हणले ओ दादा हॉटेलवाले, तुमच्या दोघांच्या भांडणीमध्ये मी दिलेले पैसे समजा. असं सांगल्याच्या नंतर मारुती हॉटेलवाला गोंधळून गेले. 10-12 लोक जमा झाले आणि लोक जमा झाल्याच्या नंतर म्हणतात काय झालं काय झालं? ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं मी ना पैसे दिले आणि नंतर जिलेबी खाल्ली. मी 20 रुपयासाठी खोटं बोलणारा माणूस आहो का? माळकरी माणूस आहो, महाराज माणूस आहो आणि 20 रुपयासाठी मी खोटं बोलणार आहो का? त्यावेळेस लोक म्हणले असं वाद मिटणार नाही. मग याच्यावर आपल्याला पर्याय काढावा लागते. तुम्ही भांडण करता, तुम्ही देता वेळेस न देता वेळेस तिथं उपस्थित कोण होतं ते बघा, ते महाराज होते. मग त्या महाराजाला उठवले. मारुती महाराज उठा. महाराज उठले. महाराज म्हणले, लोक म्हणले महाराज यानं पैसे दिले का महाराजांनी? आता हे माणूस याच पार्टीतला ना. हे माणूस म्हणला जो भी कहूंगा सच सच कहूंगा, सच के सिवाय कुछ नहीं कहूंगा. मी भारताबद्दल आणि भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेल, सगळ्याला समान वागणूक दे. मी अजिबात आकस भाव किंवा अपर भाव ठेवणार नाही. जसं मी पहिले पैसे दिले जिलेबी खाल्ली तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी दिले जिलेबी खाल्ली.
कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. हे बी खरं आणि ते बी खरं. मग महाराज सांगतो हे कुठं खोटं आहे, हे बी खरंच आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. मग महाराज देवीला एक शरण जातात. ते देवी कोण आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल जे शिकलेले आहे त्याला कळतात, जे शाळेला जातात कॉलेजला जातात. लक्ष द्या आता तरुण मंडळी. साधू संतांनी भगवंताला आलो त्यावेळेस 3 लिंगामध्ये आलो, स्त्रीलिंग, पुरलिंग आणि नपुंसकलिंग. तो ती ते, तो ती आणि ते पुरलिंगाचं वर्ण. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बडवा. नपुंसकलिंगाचं वर्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटेवरी ठेवून या. आणि स्त्रीलिंगाचं वर्ण ये ग ये ग मागा मागा म्हणा ये ग विठाबाई. जरा जोऱ्यानं ये ग विठाबाई. माझे पंढरीचे भीमानी चंद्रभागा. वा वा गोड गोड. माता माऊलीसाठी टाळ्या वाजा जोऱ्यानं. मग विठाई म्हणलं कोणाला? स्त्री रूपकातलं वर्णन आहे पांडुरंगाचं. विठाई किठाई कृष्णाई माझे कानाई पंढरीची आई. सोपं करून सांगू का? जसं आई आपल्या मुलाला म्हणते राजा, सोन्या, वाघ्या, पिल्लू. पिल्लू कुत्र्याचा असतो म्हणते की पिल्लू. मग हे 4 दे आहेत की एकच? 4 मुलं आहेत की एकच? एकाच मुलाचे एवढे नाव आहे. मग त्याप्रमाणे पांडुरंग एकच आहे, पण पांडुरंगाला अनेक नाव या ठिकाणी दिलेले आहे. अनंत रूप आहे, अनंत वेश आहे देवाचे. अनंत रूपे अनंत रूपे देखिले मी त्याशी किंवा अवताराच्या राशी तो उभा विठेवरी. अनंत रूप आहे, अनंत वेश आहे. मग महाराज म्हणतात कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी हनुमान म्हणा, तुम्ही ठरवा तुम्हाला काय म्हणतात. अजून सोपं करून सांगू का? हे माईक चालण्यासाठी काय लागतो? काय लागतो? याला लाईट म्हणतात, याला करंट पण. माईक चालण्यासाठी करंट लागतो, लाईट चालण्यासाठी करंट लागतो, कॅमेरा चालण्यासाठी करंट लागतो, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी करंट लागतो, ह्या चालण्यासाठी करंट लागतो. बरोबर ना? हे करंट ही नावाची शक्ती एकच आहे की वेगवेगळी आहे? एकच आहे ना. तुम्ही याचा उपयोग चार्जिंग साठी घेऊ शकता, माईक साठी घेऊ शकता, मॉनिटर साठी घेऊ शकता, वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा तुम्हाला याचा उपयोग कशा कशासाठी घ्यायचा आहे. मग त्याचप्रमाणे ईश्वर एक शक्ती आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्हाला कशासाठी याचा उपयोग घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवा. मग महाराज म्हणतात
आज महाराज देवीला शरण जातात, पण महाराज तुमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? नाही येत. कारण की ते देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्याच देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली अभंगाच्या पहिल्या. देवी केली ठावी संतांनी. महाराज संत नसते तर देव जगाला कळलं नसतं. तर तुकाराम महाराज किती वेळ झालं तुम्ही तुकाराम महाराज म्हणाली. तुकाराम महाराज होते तरी कोण? उगाचे झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात, मेलेला उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखं वागतो त्याला सकाराम म्हणतात, कायम एक पतिव्रता पाळतो त्याला सीताराम म्हणतात, पण देवाचे पाय पुसण्यासाठी वैकुंठाचा त्याग करतो त्याला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराज तसे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आज देवीला शरण गेले आणि ते देवी पांडुरंग परमात्मा आहे. आणि साधू संत आले नसते महाराज ते या जगताला देव कळलं नसतो. साधू संतामुळे देव कळलं. हरिप्राप्तीचे उपाय धरावे ते संतांचे पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते गाई. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. माणूस साधू संतांच्या सान्निध्यात गेले पाहिजे किंवा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंते चालू जाता म्हणता कुठे काही महाराज म्हणतात. मग साधू संत आल्यामुळे आपल्याला देव कळायला आणि देव ओळखता आलं. साधू संत नसते तर देव कसं ओळखता आलं? साधू संत देवाला म्हणतात देवा तू लय मोठपणात जाऊ नको, आमचे भावे तुझे देव पण एका विसरून राहिला अशी. अरे आमच्यामुळे तुला देव पण आहे तर नाही तर तुला कोण विचारलं असतं, कोण किंमत दिली असती महाराज. बघा श्रोते आहेत म्हणून वक्त्याला किंमत आहे, कार्यकर्ते आहेत म्हणून नेत्याला किंमत आहे, बरोबर ना? तसं संत आहेत म्हणून देवाला किंमत आहे. संत नसते तर देवाची किंमत आपल्याला कळली नसते. नामदेव रायाचं उदाहरण घ्या. नामदेव राय आळंदीमध्ये संत सभा भरली आणि संत सभा भरल्याच्या नंतर नामदेव राय 24 तास देवाजवळ राहणारे नामदेव राय सुद्धा त्या ठिकाणी बसले. महाराज बसल्याच्या नंतर तिथला प्रसंग असा घडला आहे का माय बाप हो. तिथला प्रसंग असा घडला, मुक्ताईने सांगितलं गोरोबा काकाला, गोरोबा काका या जातीचे कुंभार होते. मुक्ताईने सांगितलं गोरोबा काकाला, गोरोबा काका तुमच्याजवळ थापड असतो मडकं तपासायचं, तुम्ही थापड घ्या आणि बघा याच्यात कच्चं मडकं कोणतं आहे आणि पक्क मडकं कोणतं आहे. त्यावेळेस गोरोबा काका सुरुवात नामदेव रायापासून केली, नामदेव रायाच्या डोक्यावर मारलं. तेवढ्यात नामदेव राय म्हणते मला मारायची गरज नाही, मी 24 तास देवासोबत राहतो.
मी 24 तास देवापाशी सोबत राहतो, मला मारायची गरज नाही, मी पक्कच आहे. त्यावेळेस गुरुबा काकाने सांगितला, सभेमध्ये सांगितला, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. कोणावर? गुरुबा काकावर नाही, मुक्ताईवर बी नाही, देवावर राग आला. अरे 24 तास देवासोबत राहून मी कच्चा आहे. सरपंचासोबत राहून शेततळ भेटत नसेल तर हिंडून काय फायदा? मग नामदेवराय देवापाशी गेले आणि देवाला सांगितले, देवा आज बरी सभेमध्ये माझा अपमान झाला आणि सभेमध्ये सर्वजण मला म्हणले की मी कच्चा आहे. त्यावेळेस देव म्हणला, नामा तू कच्चाच आहे, मग मला पक्क होण्यासाठी कुठं जावं लागेल? तुला पक्क होण्यासाठी औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी ते एक ज्योतिर्लिंग आहे आणि तिथे विसोबा खेचर नावाचा एक संत आहे. त्या संताची भेट तुला घ्यावं लागेल, त्यावेळेस तू पक्क होशील. त्यावेळेस नामदेवराय निघाले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेले. तर तिथं गेल्याच्या नंतर दृश्य असा होता की विसोबा खेचर आपले पाय देवाच्या पिंडीवर ठेवून झोपलेले महाराज. मग नामदेवराय वरच्या रंगाला बोलले, आपण मी वरच्या रंगाला बोलताना बोलत नाही महाराज, बोलत नाही का? वरच्या रंगाला आपण मी बोलताना एक बाई होती बघा, 500 किलोची. किती किलो? 500 किलो म्हणजे 5 क्विंटल. पुण्यामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, पुण्यात आली होती, तेवढी बाई होती महाराज. रंगाला बोलले वरच्या, आपण मी वरच्या रंगाला बोललो. पहा, एक बाई होती 1 क्विंटलची. त्यांच्या घरी चोर आला. आता चोर त्यांच्या घरी मराय जाव, चोर आला. जसा चोर आला तसा बाईने खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसली आणि बसल्याच्या नंतर बाई म्हणते, पप्या लवकर जाय, पोलिसाला बोलून आण. पप्या निघाला. पप्या म्हणतो, मग मी चप्पल सापडा. चोर खालून म्हणतो, मी घालून जाय, पण लवकर जाय, बुलडोजर उठू दे मी अंगावर. तसं आपण काही जण वरच्या रंगाला बोलतात. त्यावेळेस नामदेवराय म्हणते, उठी उठी प्राण्या आंधळा तू का रे आणि देवावरी पाय ठेवीला. अरे तुझी मती भ्रष्ट झाली का? तुला कळत नाही का? अधिकार होता महाराज, अधिकार तैसा करू उपदेश, साये उचे त्यास तैसे देऊ, मुंगीवरी घालू गजाचे पाल. त्याचा अधिकार होता. अधिकाऱ्याने सांगितलं देवावर पाय ठेवले. त्यावेळेस तो म्हणतो, मग ये माझे पाय काढा बाजूला ठेव. नामदेवराय गेले, त्याचे पाय उचलले, बाजूला ठेवले. चमत्कार बघा, तेथून सुद्धा त्या ठिकाणी पिंड निघाले. जेथे जेथे ठेविले पाय तेथे तेथे महादेव. असं एका ठिकाणून नाही, असं 2 ठिकाणून नाही, असं 12 ठिकाणून त्या ठिकाणी पिंड निघाली महाराज. मग तिथं गेल्याच्या नंतर पक्क झालं. नामदेवरायाला देव कळायला कोणामुळं? विसोबा खेचरामुळं. नामदेवरायाला देव कळायला विसोबा खेचरामुळं. ओळख करून देणारा जर विसोबा खेचरासारखा राहिला तर महाराज देव ओळखणं सोपं होतं. ओळख करून बी देणार तसं राहिला पाहिजे. काहीला पंचीकरण, विचारसागर, ज्ञानेश्वरी, गाथा सगळं पाठ आहे महाराज, पण उभा टाकले की बोलता येणार, प्रेझेंट करता यावं ना, बोलता यावं ना, हे बी फार महत्वाचं आहे. ओळख करून देणार तसं आहे. एका बाईला 50 लाखाची लॅटरी लागली. 50 लाखाची. आता 50 लाखाची लॅटरी लागली. त्या गावातले एक महाराज होते, आपले ज्ञानेश्वर महाराज सारखे किंवा आपल्या विनयकारी बापू सारखे. तर गावात काही घटना घडायच्या आधी विनयकारी बापूला सूचना येईल, मग पलीकडे जाईल. मग विनयकारी बापू सारखे होते, कोणत्याला बी आहे, विनयकारी बापू सारखे होते. मग त्या ठिकाणी 50 लाखाची लॅटरी लागली. पहिले पोस्टानं कागद येत गेलते आणि मग गावात सूचना येत गेली. पहिले माणूस जरी मेलं तर माणसं जाऊन सांगायचे महाराज, पण आता फोनवर झाला, 1 मिनिटात ताबडतोबच कार्यक्रम, क्रियाक्रम सगळंच. पुण्यातून क्रियाक्रम करायले लोक. पुण्यात मुंबईत राहिले आणि इकडे बाप मेला तरी याचं नाही, मेले तरी याचं नाही, असे काही लोक आहेत. एवढे भ्रष्ट लोक आहेत. मग त्या ब्राह्मणाला फोन करणार, ब्राह्मणाला सांगणार, ब्राह्मण बाबा दावा आहे तर करून टाका. तर ब्राह्मण म्हणला, अरे बाबा दावा करेल, सगळं करेल, पण आता केस काढायला हा ना तुमची चप्पी. कावळाई ब्राह्मणचाच, चप्पी ब्राह्मणची, पैसे बी ब्राह्मण, सगळं ब्राह्मणाचेच मान. असं प्रसंग या ठिकाणी झालेला आहे. तर पहा, 50 लाखाची लॅटरी त्या ठिकाणी लागली. मग लॅटरी लागल्याच्या नंतर हे बाप म्हणले, एकदा जर त्या म्हातारीला सांगितलं की 50 लाखाची लॅटरी लागली, म्हातारी जाग्यावर मरायची होय, मग आपण मार्ग काढूया.
मग विनेकरी बापू जातो आणि त्या म्हातारी जवळ बसतो. दाखले आपल्या जवळ सोपे सोपे आहे. म्हातारीला सांगतो, माय ऐक, जर तुला 50 लाखाची लॅटरी लागली तर तू काय करशील? तो माय म्हणते, त्याच्यातले अर्धे तुला. महाराजच मेला. म्हातारी तशीच राहिली, विठाला विठाला. सांगणारी बी कसा पाहिजे. विसोबा खेचरासारखा वळख करून देणार होता. म्हणून यथार्थ स्वरूपाचा देव या ठिकाणी नामदेवरायाला कळायला आणि त्याच नामदेवरायाने देवाची ओळख हे रुक्मिणी मातेला करून दिली. कधी? बलिप्रतिपदेच्या दिवशी. बलिप्रतिपदा कला म्हणतात दिवाळीचा दुसरा दिवस, ज्याला पाडवा म्हणतात, त्याला बलिप्रतिपदा. त्या दिवशी काय करायचं असते? नवऱ्यानं बायकोला ओवाळायचं असते. बरोबर ना? नाही नाही, चुकलं का? बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असते. तुम्हाला ओवाळलं नाही का महाराज? ओवाळलं नाही? बरं मी जाऊ का आता घरी? तुम्ही कशा पाहिलं माझ्याकडे? ओवाळलं नाही तुम्हाला? बरं जाऊ द्या, नाही ओवाळलं तर येणारी बली प्रतिपदा लक्षात ठेवा आणि आपल्या बायकोलाच म्हणायचं, ए प्रतिपदा, अगं ओवाळते की नाही? ओवाळली तर बरं आहे. भांडत बसायचं? भांडत बसायचं नाही, भांडत बसायचं नाही. किरकिर करायची नाही. अजिबात घरामध्ये ताटपीठ फेकायचं नाही. पायाच्या तोंडाला लागायचं. महाराज सांगतात तरी कळणार हो तुम्हाला? ते सांगायला तोंडाला लागायचं नाही. मला माहित नव्हतं एवढं सज्जन लोक या मंडपात लागायचं. अजिबात भांडायचं नाही. आपणच कणकाचा दिवा करायचं, देवळीमध्ये ठेवायचं, ताट घ्यायची आणि मान पुसून घ्यायची. काय करता मला? आता मला एक सांगा, तुम्ही रोज जसे करता ना, तुम्ही रोज व्रत करता, उपास करता. पार्वती खूप उपास करते हो महाराज, पण शंकर सुईचा घरी येत नाही. शंकर घालील लोटांगण, मोकळा पटांगण असं येतो. मग त्यांचे पाप त्यांच्या हाती. संसारात हसा, परमार्थात रडा. अंगणात टाका शेणाचा सडा, त्याच्यावर सुंदर रांगोळी काढा आणि रोज तुमच्या मालकाचे पाया पडा. बस. त्यांचं पाप त्यांच्या हाती आणि आपलं पाप, आपलं पुण्य आपल्या पदरी. त्यांच्या पाया पडा. मग रुक्मिणी मातेनं ओवाळायचं ठरवलं देवाला आणि देवाला सांगितलं, रुक्मिणी मातेनं, देवा आज मला तुम्हाला ओवाळायचं आहे. त्यावेळेस देव म्हणतो, मी कुठे नाही म्हणतो बा, ओवाळा. मग बलिप्रतिपदेचा दिवस होता महाराज. रुक्मिणी माते ओवाळायला गेली आणि ओवाळायचं ताट आणण्याच्या आधी देवाने काय केलं? सगळे भक्त मंडळ त्या ठिकाणी रावळात बोलून घेतले आणि सगळे संत मंडळी रावळात आले आणि आल्याच्या नंतर सगळ्याला समसमान स्वरूप दिलं. दिल्याच्या नंतर रुक्मिणी माते आली. रुक्मिणी माते आल्याच्या नंतर पाहिलं तर सगळे सारखे दिसायले आणि याच्यात आपलं कोण आहे? चिंतेत पडले, चिंताग्रस्त झाले. आले भाऊ विषयाचं ताट जर दुसरीकडे गेलं तर वाढून वाढून एक भाऊ वाढल. भाऊ, चुलता भाऊ, सरपंच, उपसरपंच, उपसरपंच, पती, उपपती जमणारच नाही. आपत्ती जाणू नका. मग असं झाल्याच्या नंतर महाराज परेशान झाले. तेवढ्यामध्ये नामदेवराय जरा लेट झाले होते आणि नामदेवराय आल्याच्या नंतर रुक्मिणी माते चिंताग्रस्त दिसली आणि चिंताग्रस्त दिसल्याच्या नंतर नामदेवराय रुक्मिणी मातेला म्हणतात, काय झालं माऊली? त्यावेळेस रुक्मिणी माते म्हणते, याच्यात आपलं कोण आहे? कोणतं आहे? त्यावेळेस नामदेवराय मला 1 मिनिटाचं काम आहे, 1 मिनिटामध्ये मी सांगेल आपलं कोणतं आहे. मग नामदेवरायानं त्या ठिकाणी बघल्याच्या नंतर सगळे सारखे होते, सगळ्याला स्वरूप सारखा होता, पण एक छोटीशी मिस्टेक झालेली होती. भृंग ऋषीनं मारलेल्या लाताचा ठसा ते देवाच्या छातीवर होता आणि ते बाकी सोंगाड्याच्या नव्हता, एकटाच पांडुरंगाच्या छातीवर होता. त्यावेळेस नामदेवराय म्हणले, रुक्मिणी माते, ते शेवटचा गिराईक आपल्या, तुम्ही जा आणि त्याला वाढा. मग माते वाळे, लाजले गे माये आता कोणावर वाळो, आता कोणावर वाळो, तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे, चतुर्भुज माळो. लाजले गे माये आता
मायाचा कोणावर वाढव जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ ओळख करून दिली. मग ओळख करून देणारी होती म्हणून देव सगळ्याला कळायलं आणि शरण जाणं हे सोपं झालं. महाराज म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात शरण गेलो भोगविलो संकटे. शरण जाण्याचा परिणाम आमच्या मागे एक संकट लागलं होता. तो संकट म्हणजे जन्म मरणाचा. त्या संकटातून आमची आता निर्दोष मुक्तता झालेली आहे. बरं देव आपल्याला कळायला साधू संतांमुळं आणि हे देव सर्वांग आकाराला आणायचा प्रयत्न हे साधू संतांनी केलं. महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात आणिला हा रूपा बळे आणिला हे रूपा करुणी खडे हरिदासे बरबे झालो शरण गेलो उगविलो संकटी. महाराज म्हणतात देव नावाला आलं म्हणून सोपं झालं. देवाला शरण जाता आलं आणि देवाला शरण गेल्यामुळे आमची संकटातून मुक्तता झाली. आणि ते आनंद व्यक्त करण्यासाठी ते उत्साह व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमामध्ये गेलो. अभंगाचा शेवटचा चरण तुका म्हणे समागम
आनंद आणि माझा प्रेम मी नाचून प्रगट केलं. सगळेजण हात वरी करा. सगळेजण तुम्हाला शेजाऱ्याची शपथ. सगळेजण हात वरी करा. विठोबा रखुमाई राहिलेला आहे. गायन सम्राट ज्याला सम्राट म्हणून संबोधावं तरी कमी आहे असे असणारे ज्ञानेश्वर महाराज खूप गोड या ठिकाणी कीर्तनात साथ केली. त्याच्यानंतर हरिभक्त पारायण मारुती महाराज यांनी सुद्धा खूप गोड या ठिकाणी गायलेला आहे. त्याच्यानंतर हरिभक्त पारायण भगवान माऊली आमच्याच गावातले आणि आमच्याच एरियातले प्रत्येक कीर्तनाला प्रत्येक कार्यक्रमाला न कोणत्या गोष्टीची आशा ठेवता न कोणत्या गोष्टीची इच्छा ठेवता काम असो कामाचा व्याप असो प्रत्येक गोष्टी सोडून गजानन महाराजांचं कीर्तन आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याच्यानंतर विनयकरी बापू रागानं बघायले. विनयकरी बापू हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज खूप गोड विनाला साथ करतात. पण माझं म्हणणं असं आहे आजपासून बापूला आपण चोपदार पदवी देऊन टाकावं. आणि कार्यक्रम तुम्ही जसं करता करता कीर्तनात सगळ्याच गोष्टी आहेत. चोपदारच नाही कसा असतो भाजी कितीही चांगली होऊ द्या त्याच्यात मीठच टाकू नका वर. चव लागणार का? चिंटूचा पप्पा टाटच फेकून आणतो बरोबर. मीठ कमी झाल्याच्या नंतर आणि माय शिरेल मध्ये व्यस्त राहते तुझ्या हात जीव रंगला नवराव पाशी मेला काचा जीव रंगला बघा. मग त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी येत आहेत पण एकच चोपदार नाही. मग आजपासून आपण सर्वजण ठरवूया जसं सप्ताहाला तुम्ही या ठिकाणी दैनंदिन देणगी देता दान करता दान करत चला धर्म करत चला. अरे 70% तुम्ही कमवा 70% 75% तुम्ही तुमच्या संसाराला लावा पण 25% तरी देवाला दान द्या. 70% तुम्ही कीर्तन सोडून द्या पण 25% तरी डोक्यात ठेव. या महाराजाचं त्या महाराजाचं प्रत्येक महाराजाचं कीर्तन डोक्यात साठव. अहो महाराज एवढे झालेत एवढे कीर्तनकार झालेत एवढे सप्ते झालेत. वड्या नाल्याला बाबोळीचे झाड कमी आहेत पण महाराज एवढे आहेत. परिवर्तन कुठे आहे? कधी बदललं पाहिजे? अरे आपल्याला जरा कळलं पाहिजे. सगळे महाराज लोक येतात सांगतात बुका लावतात आणि निघून जातात. पण अंतःकरणातून तुम्ही सर थोडे बदलले पाहिजे. प्रत्येक सप्त्याला तुम्ही एक एक गोष्ट सोडा. दारू सोडा गुटखा सोडा मटका सोडा आगवनान सोडा चांगलं राहा भांडण लावणं सोडा. भाजीचा चमचा वेगळा तुपाचा चमचा सर्राशी कोला असतो. भाजीचा चमचा वेगळा तुपाचा चमचा वेगळा आणि गावातला चमचा या दोन्ही पेक्षा वेगळा. त्या चमच्याला सुद्धा विनंती आहे कोरोना काय येणार नाही आणि आली तर लस पहिली त्याला द्या. तो मेला गाव सुरक्षित त्याला काय नाही झालं म्हणजे लस सुरक्षित. अशा गोष्टी आहे महाराज.
मग आपण 75% तरी परमार्थाकडे वळले पाहिजे. आपल्या लेकराला हरिपाठामध्ये वाट लावलं पाहिजे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र चिवळे देह त्याचा. अरे आपल्या देहाला पवित्र करणार तो म्हणजे हरिपाठ. मला एक सांगा, काही लोक म्हणतात महाराज एवढे पाप केले हो, आता कसं फिटल बरं? हे आल्याच्या नंतर प्रत्येकाचेच पाप फिटतात महाराज. फिटत नाही अशी शंकाच ठेवू नका म्हणा. अरे माणसं मारणारा वाल्या कोळी होता, देव त्याला माफ केलं. तुम्ही कोंबड्या खाणाऱ्याला माफ नाही करणार. माफ करतो महाराज. फक्त तुम्ही परमार्थाकडे या. इकडे येणं गरजेचं आहे. मग आपल्या परपंचातून 25% आपण या ठिकाणी परमार्थाला आणि चांगल्या ठिकाणी खर्च केले पाहिजे, दान धर्म केले पाहिजे. बघा लक्षात द्या, अन्नदान करा, अन्न शुद्ध होईल. धन दान करा, धन शुद्ध होईल. विद्या दान करा, मन शुद्ध होईल. स्नान करा, शरीर शुद्ध होईल. तसंच रोज नामस्मरण करा, चित्त शुद्ध होईल. जीवनात आल्याच्या नंतर नामस्मरण केले पाहिजे. सर्वांनी ठरवा आणि आपल्या ज्याच्यातून काही पैसे जमा करून बापूला कपडे आणून द्यावे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर आणि चोपदार पदवी या ठिकाणी बापूला देऊन टाका. कारण की चोपदार असणे गरजेचं आहे महाराज. दोन्ही सप्त्यामध्ये चोपदार नाही. आजपासून बापूला चोपदार ठरवा, नाही तर बाहेरून आणून ठेवा, पण ठरवा तुम्ही. त्याच्यानंतर हरिभक्त पारायण, आनंद महाराज, हरिभक्त पारायण, नाथा महाराज व तसेच मोठे लहान हिमायतनगरून काही आलेले आहेत आपल्या प्रेमाला. त्याच्यानंतर हरिभक्त पारायण बापू नाव कैलास महाराज. त्यांची मुलगी सुद्धा कीर्तनकार आहे, ज्यांचं नाव अंजली ताई डांगे. ते आमची ताई, त्यांची मुलगी सुद्धा कीर्तनकार आहे. त्यांना ऐकलं, चला बाबाचं कीर्तन येऊया. त्याच्या सर्व मंडळीला धन्यवाद. कोणाचं नाव राहिलं असेल गाठू नका, तिकडे माफ करा. हरिभक्त पारायण आपले साई महाराज, ज्यांनी सुंदर असे पकवाज या ठिकाणी वाजवला. हरिभक्त पारायण कारल्याचे पेंदाचे आहे का नाव? कान्हा महाराज. खूप गोड वादन आहे. तुम्ही भेटायला आलते वाटते, तोंड ओळखी. हा, भेटायला आलते. व सर्वच मंडळी या ठिकाणी गोड आहे. हरिभक्त पारायण आमचे बापू प्रभू पाटील, प्रकाश पाटील व तसेच सर्वजण या ठिकाणी आहेत. सर्वांचे चरणी विनम्र अभिवादन. आणि दोन गोष्ट सांगतो. जीवनात आल्याच्या नंतर तुळशीची माळ घाला. तुळशीची माळच तेवढी आपल्या सोबत येणार आहे, दुसरं काही येणार नाही. आणि अशा कार्यक्रमाला, अशा शब्दाला तुम्ही सहाय्य करत राहा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य आणि घातली या भैरव जाणे. अशा कार्यक्रमाला सहाय्य करा आणि अशा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आपले लेकर परमार्थाकडे वाट लावा. इकडे वाट लावली तर आपले लेकर चांगले घडतील, चांगले सुधारतील. अगदी 2 मिनिटं तर राहिलेले आहेत. तर सर्वांना एकच विनंती करतो, जाता जाता कीर्तनातून एवढेच मौलिक विचार घेऊन जा की चांगलं जगा, चांगल्या मार्गाला लागा. आणि जीवनात आल्याच्या नंतर आपण सर्वजण थोडी तरी भक्ती करा. कारण की भक्तीच आपल्या सोबत येणार आहे, परमार्थच आपल्या सोबत येणार आहे, नामस्मरणच आपल्या सोबत येणार आहे. तुम्ही कितीही कमवा, गुंठा सोबत येणार नाही, 1 रुपया सुद्धा सोबत येणार नाही. धन कमाए कोटी कोटी, संग न जाय लंगोटी. या पैशा मागे तुम्ही लागू नका, तुम्ही परमार्थ मागे लागा. हे पैसे तुमच्या मागे लागतील. पण आपण येता उलट आहे, आपण सर्वजण पैशा मागे लागतो. मला दरव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोट. त्याचा धनाच्या मागे काळ असतो. त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला. जरा विचार करा. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शंभूराजांनी मरणपद स्वीकारलं धर्मासाठी, त्या धर्मात आपण जन्माला आलेल्या. मग निदान चांगलं तरी जीवन जगले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करताना विचार केला नाही जीवांचा, जाती आणि पातीचा. तलवार मावळ्याच्या एका तलवारा रचला होता 7.5 अरे मातीसाठी लढले मावळे, विचार केले नाही जीवान जातीचा. म्हणून स्वाभिमान वाटतोय महाराष्ट्राच्या मातीचा, महाराष्ट्राच्या मातीचा. ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्याच्या नंतर 100 वाजायची शक्ती मिळते. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अजून सांगा महाराज, जेवढे उपमा देईल तेवढी कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद काय आहे मी तुम्हाला सांगतो. अरे बायकोसाठी महल बांधणारे खूप पाहिले असतील, पण आईचा स्वप्नाचं स्वराज्य निर्माण करणारा तो म्हणजे एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच ताकद सांगतो. मी जसं म्हणतो तसं माझ्या मागे सर्वजण म्हणायचे. म्हणणार लवकर लवकर, नाही तर 12 वाजेपर्यंत कीर्तन आपलं संपून टाकू. म्हणशाला म्हणा लवकर लवकर. छत्रपती शिवाजी महाराज की. मी काय म्हणलं होतं, मया माग म्हणा. पण ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर दुसरा शब्द जय येतो, जयकारा येतो,
तो म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. असे असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणतात ना, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचा माझ्या देवाचा माझ्या राजाचा नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचा नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचा नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या असे होते माझे राजे, असे होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे विचार जीवनात घ्या आणि चांगलं जगायचा प्रयत्न करा, चांगलं राहायचा प्रयत्न करा, जातीवादीचं भेद काढा आणि मनामध्ये फक्त एकच हिंदुत्व टिकवा आणि चांगलं जगायचा प्रयत्न करा. एवढंच सांगतो बघा. सगळ्यात मोठी श्रीमंती पैशा बरोबर दान असावं. शरीर वाढलं व्यायाम करा, धन वाढलं दान करा. पैशा बरोबर दान असावं, अंतरणा बरोबर झोप वाचावी आणि भाकरी बरोबर भूक असावा. जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत आहे ते श्रीमंती बाळगा. चांगलं जगा, चांगलं राहा. एवढंच सांगतो. वेळ 4-5 मिनिट थोडं जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे क्षमा मागतो. बोलता बोलता शब्दाचे अशब्द जरी झाले असेल, अजून ऐकायचं का? मग डबल तारीख घ्या. बोलता बोलता शब्दाचे अशब्द जरी झाले असेल तरी क्षमा करा. आणि एक सांगायचं आहे, आज ज्यांच्या घरी नियोजन होतं, बापूचं नाव काय? मास्तर बापू असं काहीतरी म्हणतात. आज ज्यांच्या घरी नियोजन होतं सत्काराचं, त्यांनी सुद्धा खूप गोड या ठिकाणी नियोजन ठेवलं. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वच भक्त मंडळाला मनापासून धन्यवाद. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून सर्व भक्त मंडळीचं नाव घेतो. ज्ञानोबा आहे तुकोबारायचं मान. शेवटचा क्षण आहे. एवढं सांगून माझ्या कीर्तन सेवेला पूर्णपणे विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विश्राम दे पवन सूत हनुमान की जय।